श्रीराम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत आवश्यक आणि आपल्याला रोजच्या जीवनात लागू पडणाऱ्या विषयावर, नामस्मरण आणि प्रपंच. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, हो नामस्मरण करायला हवं, पण वेळच नाही. घरकाम, नोकरी, जबाबदाऱ्या, संसार यातच दिवस जातो. पण भक्त हो, खरं बघायला गेलं तर हे जीवन नामस्मरणासाठी योग्य आहे. गोंदावलेकर महाराज अगदी स्पष्ट शब्दात सांगतात, प्रपंच हा अडथळा नाही तर एक योग आहे. तुमचा संसारच एक तपश्चर्या होऊ शकतो जर त्यात नाम असेल तर. प्रपंचात कामं खूप असतात. घर चालवायचं, मुलांचं शिक्षण, बाहेरचं काम, बाजार आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या. पण या सगळ्यात एक गोष्ट सतत ठेवता आली तर श्रीरामांचं नाम. महाराज म्हणतात, तोंड चालू आहे तेव्हा ते नामासाठी का चालू नये? जेवताना, कपडे धुताना, स्वयंपाक करताना राम राम म्हणत राहा. एकदा एका गृहिणीने महाराजांना विचारलं, महाराज मला ध्यानात बसता येत नाही. कामं इतकी असतात की शांत बसणंही शक्य होत नाही. महाराज अगदी साध्या शब्दात म्हणाले, बाई तुला ध्यान नको, तू फक्त काम करताना राम राम म्हणत जा. तू ताट धुत आहेस का पोळी करत आहेस काही फरक पडत नाही. तुझं कामच तुझं ध्यान होईल जर त्यात नाम असेल. हे म्हणजेच नामस्मरण आणि प्रपंच यांचा सुंदर संगम. आपण जेव्हा काम करतानाही नाम घेतो तेव्हा काय होतं? मन स्थिर राहतं. राग, लोभ, हेवा, जलद प्रतिक्रिया हे टळतात. शरीर थकत असलं तरी मन प्रसन्न राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवंत सतत जवळ वाटतो. महाराजांनी हेही सांगितलं आहे की नाम हे केवळ साधन नाही, तेच अंतिम साध्य आहे. प्रपंच करत करत जर आपण नाम घेतलं तर हळूहळू आपला दृष्टिकोनच बदलतो. काम ओझं वाटेनासं होतं आणि आपल्याला कर्तेपणाचा अभिमानही कमी होतो. म्हणजेच अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते. हेच तर आहे खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण. तर भक्त हो, आपण संसारात आहोत, पण संसारात राहूनही रामनाम घेतलं तर संसारही पूजेसारखा पवित्र होतो. म्हणूनच आज आपण एक संकल्प करूया. जे काम करतो ते रामनाम घेत करत राहायचं. तोंडात सतत श्रीराम श्रीराम, मनात भक्ती आणि हातात कर्म. गोंदावलेकर महाराज आपल्याला हे शिकवतात, साधेपणातच साक्षात्कार आहे. प्रपंचात नामस्मरण हेच खऱ्या भक्तीचं प्रतीक आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.